बघा आता आज MS चा पुढचा भाग. त्याच्यामध्ये आपण आज शिकणार आहे विंडोजच्या काही सेटिंग शिकणार आहे, स्क्रीन सेव्हर, थीम आणि पेंट ऍप्लिकेशन याबद्दलची माहिती आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे. तर चला आज जाऊ आपल्या भागाकडे. आज आपण काय काय शिकणार आहे तर डेस्कटॉपचा वॉलपेपर बदलणं, डेस्कटॉपवर स्लाइड शो आपल्याला सेट कसा करायचा त्याच्याबद्दलची माहिती बघणार. विंडोजमध्ये कलर कसे सेट करायचे, थीम कशी सेट करायची आणि पेंट ऍप्लिकेशनचा वापर कसा करायचा. आणि तुम्हाला होमवर्कसाठी असणारे थेरीचे टॉपिक्स, सिस्टीम सॉफ्टवेअर आणि अँटीव्हायरस प्रोग्राम्स, बरोबर, पुस्तकामधले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहे. जाऊ आपण आजच्या भागाकडे. अच्छा, तर आपल्याला बघायचंय बॅकग्राऊंड बदलणे, त्यालाच वॉलपेपर असं म्हटलं जातं. आपण विंडोजच्या सुरुवातीचे भाग ज्यावेळेस आपण बघत होतो त्यावेळेस आपण डेस्कटॉप बघितला होता, डेस्कटॉपवर वॉलपेपर बघितला होता. वॉलपेपर म्हणजे काय तर त्या आयकॉनच्या मागे जो काही सेट असतो, प्रत्येक कॉम्प्युटर वेगवेगळा असतो बघा, त्याच्यामध्ये वेगवेगळे चित्र असतात. त्याला वॉलपेपर असं म्हटलं जातं. त्यालाच बॅकग्राऊंड हे पण असं पण नाव आहे. तर तो बॅकग्राऊंड म्हणजे कोणतंही कुठेही गेला, आता समजा हा टेबल आहे, ह्या टेबलवर तुम्ही जर छान एखादं गालिच्याचं चादर अशी लावली टाकली तर छान दिसतं. तुम्ही एखाद्या प्रोग्रामला जाता, स्टेजवर जे काही पाहुणे बसलेले असतात त्यांच्या टेबलच्या पुढे अशा पद्धतीने छान सजवलेलं असतं. तो टेबल जर तुम्ही आतमधून बघितला तर तो जर उघडला तर तो एकदम खराब असतो. पण त्याला त्या पद्धतीने सजवलेलं असतं. तुम्ही एखाद्या लग्न कार्याला जातात सुद्धा त्या पद्धत. तसंच आपल्या कॉम्प्युटरचं आहे की आपला डेस्कटॉप सजवायचा कसा, छान दिसला पाहिजे, मग त्यासाठी सजवला पाहिजे. मग तो वॉलपेपर कसा सेट करायचा किंवा बॅकग्राऊंड कसं सेट करायचं हे आजच्या भागामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं. चला तर आपण जाऊ. बघा त्याच्यासाठी आपल्याला माऊसचं राईट क्लिक करायचं मोकळ्या भागामध्ये डेस्कटॉपवर, बरोबर. बघा मागचा जो कलर आहे या स्क्रीनच्या विंडोजच्या, तो आहे वॉलपेपर. आता सध्या काय आहे बघा, बरोबर, कारण कोणत्या कलरचा आहे तो बघा. त्याच्यानंतर हे राईट क्लिक केल्यावर इथं हा जो पॉपअप मेनू येतो याच्यामध्ये सगळ्यात शेवटी कमांड आहे पर्सनलाइज, आहे का. पर्सनलाइज कमांड, या पर्सनलाइज कमांडला आपल्याला निवडायचंय. बघ, मी पर्सनलाइज कमांड इथे निवडतो. पर्सनलाइज कमांड निवडल्यानंतर या ठिकाणी बघा इथं बॅकग्राऊंड ऑप्शन आहे का, बॅकग्राऊंड ऑप्शन याला निवडायचं आपल्याला. बॅकग्राऊंड ऑलरेडी पर्सनलाइज कमांड दिली का बॅकग्राऊंड ऑप्शनच समोर असतो. बघा याच्यात काही बदल झाला का नाही, बरं. मग आता इथं वेगवेगळे ह्या चित्र दिसतात बघा, इथं ह्या बॅकग्राऊंडचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपण शिकतो पिक्चर. एखादं पिक्चर आपल्याला बॅकग्राऊंडला सेट करायचे तर खाली आपल्याला हे पिक्चर दिलेले हे प्री डिफाईन पिक्चर्स आहे विंडोजचे. तुम्ही ह्या ब्राउज कमांडच्या साह्याने तुम्ही इंटरनेटवरून आणखी काही वेगवेगळ्या प्रकारचे वॉलपेपर डाउनलोड करून घेऊ शकतात, बरोबर. मग मी काय करतो, सध्या हा जो वॉलपेपर आहे हा मला सेट करायचा आहे, मी त्याच्यावर क्लिक करतो. बघा, आणि मग मिनिमाइज केलं मी. बघा, आला का वॉलपेपर, जो झाला बदल, आलं लक्षात. बघा परत मी मॅक्झिमाइज केलं, परत मी माझा माझा जो होता तो विंडोजचा तो सेट करतो. बघा त्याला मी क्लिक केलं आणि पुन्हा मी मिनिमाइज करून दाखवतो. बघा आला परत जैसा ते, बरं. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसा वॉलपेपर आपल्याला काय करता येतो, बदलता येतो. ठीक आहे, समजलं. मग वॉलपेपर बदलणं कसं बदलायचं, हा, काय करायचं, विंडोजच्या मोकळ्या जागेमध्ये राईट क्लिक करायचं, पर्सनलाइज कमांड द्यायची. आज सगळ्या ज्या ऑप्शन आहे ते आपले पर्सनलाइज वरच आहे. ठीक आहे, चल जाऊ पुढे आपण. पुन्हा आता तो बॅकग्राऊंड बदलायचा आहे आपल्याला. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे ह्याच वॉलपेपर मध्ये आणखी बॅकग्राऊंड मध्ये आपण ह्या बॅकग्राऊंड बघितले ना, बॅकग्राऊंड मधला पहिला प्रकार आपण शिकलो पिक्चर, बरोबर आहे का नाही. आता दुसरा प्रकार शिकायचा तो म्हणजे सॉलिड कलर. कोणता बघायचा, सॉलिड कलर. म्हणजे एखादा कलर सेट करायचा बॅकग्राऊंडला प्लेन.
आता आपण काय केलं, असं चित्र सेट केलं, रेडीमेड चित्र आपल्याला मिळाले. इथं खाली हे जे होते हे पिक्चर्स आपल्याला मिळाले, ते पिक्चर आपण वॉलपेपर म्हणून सेट केले. मग आता मी सॉलिड कलरला मी क्लिक करतो. बघा इथं वेगवेगळे कलर आहे, मग तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही निवडा. बघा मी हा हा कलर निवडतो इथं. हे बघा हा इथं आहे ना. चला मी हा कलर निवडतो. बघू आपण मिनिमाइज करून बघू. आला कलर. आता तुमचा हे राहिला का? नाही. पुन्हा मी मॅक्झिमाइज करतो आणि माझा माझा जो डेस्कटॉप होता पूर्वीचा तो परत सेट करून देतो. पिक्चर हा ऑप्शन होता त्याला. आणि माझा विंडोजचा हा स्टँडर्ड जो काही आहे तो मी सेट केला आणि मिनिमाइज करतो. बघा झाला सेट. समजलं? म्हणजे पाहिजे तो कलर सुद्धा तुम्हाला वॉलपेपर म्हणून सेट करता येईल. तिथं भरपूर कलर दिलेले असतात, तुम्ही तुमचा स्वतःचा कलर तिथं निवडू शकता. ठीक आहे. बरोबर. आता तिसरी अजून एक मेथड. तिसरी मेथड मध्ये काय होतंय बघा. पुन्हा मी पर्सनलाइज म्हणतो. बघा हा डॅशटॉपचा बॅकग्राऊंड बघून ठेवा बरं. बघा बघितलं ना आता सध्या कोणता होता. बघा इथं दिसतोय तसा आपल्याला वरती. मग इथं सॅम्पल मध्ये आपल्याला दिसत असतो जो सेट आहे बॅकग्राऊंडला, तो इथं दिसत असतो बॅकग्राऊंड. बरोबर. म्हणजे आपल्याला मिनिमाइज सुद्धा करण्याची गरज तशी नाही. आता याच्यातला तिसरा प्रकार आपल्याला शिकायचा तो म्हणजे स्लाइड शो. काय शिकायचं आहे? स्लाइड शो. आता याच्यामध्ये काय होतं, आता समजा असं पकडा की आपल्याला वाटलं की दररोज आपला वॉलपेपर बदलला पाहिजे. दररोज येणार तुम्ही वॉलपेपरला क्लिक करणार आणि वॉलपेपर बदलून घेणार. इथे वेगवेगळे पिक्चर्स इथं ठेवलेले असतात, 10-15 पिक्चर्स आहे त्यांची. बरोबर. मग तो काय करतो, वन बाय वन एक 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 स्टेप बाय स्टेप तो घेतो वॉलपेपर. पण तेच तुम्ही जर स्लाइड शोने जर सेट करून ठेवला तर तुम्हाला काय बदलायची गरज नाही, त्याचे तो बदलून देणार, आपोआप बदलणार. बघा इथं आता हा मी स्लाइड शो ऑप्शन मी निवडतो याच्यातला. स्लाइड शो. बघा इथं लगेच बदलला. बघा बदलला का? आहे ना. आणि इथून ऑप्शन आहे बघा, इथं खाली ऑप्शन होते त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहे. 1 मिनिट, 10 मिनिट, 30 मिनिट, 1 आवर, 1 डे. तुम्हाला वाटलं प्रत्येक दिवसाला वेगळा पाहिजे ते, प्रत्येक 6 तासानंतर वेगळा पाहिजे, 1 तासानंतर वेगळा पाहिजे ते, तसा तो ऑटोमॅटिक बदलणार. बरोबर. मग मी सध्या काय करतो, हा 1 मिनिट ऑप्शन, कारण की आपल्याला बघायचं आहे ना बदलतो का खरोखर. जसंही मी स्लाइड शो म्हटल्या बरोबर त्याने तिथं वॉलपेपर तसा बदललाय, जो होता तो चेंज करून टाकला. बरोबर. आता मी काय करतो, इथं 1 मिनिट निवडतो. 1 मिनिट मी निवडला. ठीक आहे. आता मी त्याला मिनिमाइज करून थांबून घेऊ आपण. 1 मिनिटात खाली जातो पहिले. खाली गेल्यानंतर बघा इथे एक सफल म्हणून ऑप्शन. शफल हा काय काम करतो माहितीये का तुम्हाला? आता समजा 10 पिक्चर्स तिथे ठेवलेले आहेत, तर काय होणार आहे, क्रमवार पहिलं हे, मग दुसरं हे, तिसरं हे, त्याचा क्रम लावलेला असणार आहे तिथं. मग त्याच्यामुळे त्याच्यात काही अशी विविधता नसणार आहे. आपल्याला माहिती उद्या हाच येणार आहे, परवा हाच येणार आहे. पण सफल ऑप्शन जर ऑन केला तर रॅन्डमली कोणताही घेईल तो. 10 मधून कोणताही पहिला घेतला डायरेक्टली त्याने 5वा घेईल, डायरेक्ट 10वा घेईल. म्हणजे आपल्याला ती एक हे असेल, क्युरियोसिटी असेल की आता उद्या कोणता येईल किंवा 1 तासानंतर कोणता येईल. बरोबर आहे का नाही? प्रत्येक फोटोला समान मत, विशिष्ट क्रम न ठरल्यामुळे प्रत्येक फोटो कधीही दिसू शकतो. ठीक आहे. समजलं? मग चला आपण बघू. आता याला काही मी ऑन करत नाहीये, मी मिनिमाइज करतो आणि 1 मिनिट मला थांबायचंय. मी क्लोज करतो डायरेक्टली. बघा आता अगोदरचा डेस्कटॉपचा आपण बघितला होता, आता तो मध्ये चेंज झाला आणि अजून 1 मिनिटानंतर याच्यामध्ये बदल होणार, कारण की आपण 1 मिनिटाचाच कालावधी दिलाय ना. बरोबर आहे का नाही? जनरली 1 मिनिट कोणी देत नाही, डेस्कटॉप बदलायला 1 तास किंवा 2 तास, 3 तास असं ठेवलेलं असतं. आता मी काही करत नाहीये, थोडस माऊस फक्त हलवेल मध्ये मध्ये. म्हणजे तुम्ही काम करत असलात तरी सुद्धा तो आपोआप 1 मिनिटांनी ते बदलला. बघा आहे का? आलं लक्षात? असं 1 मिनिटानंतर तो ऑटोमॅटिकली काय होतो, बदलतो. म्हणजे 1 मिनिट म्हणजे तुम्ही जे सेटिंग कराल तिथं त्यानुसार तो बदलतो. ठीक आहे. पुढे बघायचं आपल्याला, हाऊ टू चेंज विंडोज कलर. विंडोजचे कलर कसे चेंज करायचे याच्याबद्दलची माहिती आपल्याला बघायची. विंडोजचे कलर म्हणजे काय, तर विंडोज कलर म्हणजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगसंगती, त्याचा संच. हं? याचा उपयोग विंडोजच्या
विंडोज डिव्हाइसच्या टास्क बार माहिती ना तुम्हाला, टास्क बार, टाईल बार म्हणजे साईडची बार, विंडोज बॉर्डर, विंडोजची बॉर्डर, स्टार्ट मेनू, आणि बॅकग्राऊंड साठी आकर्षक आणि सुसंवादी स्वरूप तयार करण्यासाठी होतो. म्हणजे ती रंगसंगती, म्हणजे कारण प्रत्येक गोष्टीला तिथं कलर दिलेले. कोणती विंडो ओपन होती, टायटल बारला वेगळा कलर असतो, बॉर्डरला वेगळा कलर असतो, आतमध्ये आपण जिथे टेक्स्ट टाईप करतो तिथे वेगळा कलर असतो का नाही. हे जे कलर आहे हे त्यांनी स्टँडर्ड ठरवले समजा विंडोजने, पण ते आपल्याला आपल्या पद्धतीने जर ठरवायचे असतील तर या कलर ऑप्शनचा उपयोग आपल्याला तिथं होतो. चला बघू आपण आता विंडोजचा कलर कसा सेट करायचा. याच्यामध्ये बघा इथं कलर ऑप्शन आहे का बॅकग्राऊंडच्याच खाली. या कलर ऑप्शनच्या साह्याने आपण कलर सेट करू शकतो. बघा कलरला मी क्लिक करतो. बघा केला क्लिक. त्याच्यानंतर इथं कस्टम कलर मध्ये दोन तीन बघा, इथे मी डार्क निवडतो. बघा डार्क, डार्क लाईट आणि कस्टम असं ऑप्शन इथं. झाला का डार्क एकदम, बरोबर पूर्ण. म्हणजे हा जो कलर जो झाला ना तो टास्कबारचा जसा कलर आहे ना तसा झाला बरं का. आता कस्टम मी निवडतो. कस्टम मध्ये काय होणार आहे, चूज युअर डिफॉल्ट विंडोज मोड. विंडोज मोडला मी लाईट घेतो. चला आता मी वरती कस्टम कलर निवडला. बरं हे बघा लाईट घेतला तर विंडोज मोड म्हणजे विंडोजचे जे काही भाग आहे त्याला लाईट आला, म्हणजे त्या बघा टास्क बारला खाली लाईट आला. पण मला तसं नकोय, टास्क बारला डार्क पाहिजे ते, आणि विंडोज मोडला आपलं ऍप मोडला लाईट पाहिजे. म्हणजे हे ऍप आहे आता जे ओपन झालेले ऍप आहे, ऍप्लिकेशन आहे. बघा आलं परत त्याला लाईट. म्हणजे डिफॉल्ट सेटिंग असं होतं. तर त्या पद्धतीने तो काय झाला, सेट झाला. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या कॉम्प्युटरवर बसला आणि असं खूप डार्क वाटत असेल तर तुम्ही असं सेटिंग तिथं नेहमी करून घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हे विंडोजचं सेटिंग आहे ऍक्च्युली. विंडोज मोडला डार्क ठेवायचा आणि ऍप मोडला लाईट ठेवायचा. बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसा कलर सुद्धा आपल्याला सेट करता येतो. आता आपण हे जे काही शिकलो, कलर बदलवणं, डेस्कटॉप बदलवणं, बरोबर ना, त्याच्यामध्ये साऊंडचं सेटिंग सुद्धा असतं, फॉन्टचं सेटिंग. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं ऍप्लिकेशन ओपन करतो ते मेनू किंवा टॅब वरती दिसतात, त्याला नावं असतात ना, नावं असतात. मग ते जे नाव आहे ते विशिष्ट फॉन्ट मध्ये दिसतात. तो फॉन्ट त्यांचा ठरलेला असतो. तो फॉन्ट सुद्धा आपल्याला बदलता येतो, बरोबर. पण ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण ह्या थीम मध्ये असतं. कशात असतं, थीम म्हणजे संगणक, मोबाईल किंवा वेबसाईटच्या युजर इंटरफेसचा संपूर्ण देखावा आणि अनुभव सानुकूलित करण्यासाठी तयार केलेले डिझाईन किंवा शैली. यामध्ये बॅकग्राऊंड, रंगसंगती, आयकॉन डिझाईन, फॉन्ट्स, वापरकर्त्याचे इंटरफेस अशा सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये असतो. म्हणजे आता आपण हे जे एक एक वन बाय वन सेट केलं, डेस्कटॉप सेट केला, मग नंतर आपण स्लाइड शो केला किंवा कलर चेंज केले, तर हे थीम मध्ये ऑटोमॅटिक ती थीम ठरलेली, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड कोणता राहणार, रंगसंगती कोणती राहणार हे ठरलेलं असणार, फॉन्ट कोणता राहणार, बरोबर ना. मग ती थीम कुठून सेट करायची ते आपल्याला बघायचं. चला जाऊ आपण पुन्हा, मी विंडोजच्या डेस्कटॉपला राईट क्लिक करतो, पर्सनलाइज ऑप्शनला क्लिक करतो. बरोबर त्याच्यामध्ये बघा इथं थीम ऑप्शन आहे दिलेलं, आहे का थीम ऑप्शन. या थीमच्या साह्याने आपण काय करू शकतो, आपल्याला ऍट अ टाइम थीम आपण सेट करू शकतो. थोडं आपली चूक झाली होती. तर याच्यामध्ये आपण बघत आहोत आता थीम, आहे का नाही. बघा या ठिकाणी आपल्याला थीम आपल्याला सेट करता येते. मग करू आपण थीम सेट. थीमला मी क्लिक करतो. पहिले आपण काय करू, डेस्कटॉप बघून घेऊ. बघा या पद्धतीचा डेस्कटॉप आहे आता सध्या, बरोबर. आता पुन्हा मी थीमवर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं खाली वेगवेगळ्या थीमचे प्रकार आलेले आहेत, आहे ना. वेगवेगळे थीमचे प्रकार आलेले आहेत. बघा बदलली, बघा ही मी चेंज केली इथं. बघा बदलली का इथं, हे बघा इथं बॅकग्राऊंड आहे, बघा इथं आला बॅकग्राऊंड आला. आपण फक्त बॅकग्राऊंड बघतोय, पण कलर, साऊंड हे सगळे इफेक्ट तिथे येऊन जातात, लक्षात घ्या. परत मी जी होती ती थीम पुन्हा चेंज करतो. हे बघा या ठिकाणी तुम्हाला समजेल
इथं बॅकग्राऊंड, कलर, साऊंड आणि माऊस कर्सर अशा सगळ्या गोष्टी ऍट ए टाइम चेंज होतात. प्रत्येक थीम वाईज त्या वेगवेगळ्या सेट केलेल्या असतात. बरोबर. तर त्या इथं काय होतात, चेंज होतात. आलं लक्षात मग थीम थीम कशी बदलायची बघा. परत एकदा थीम बघू आपण. परत मी थीमला क्लिक करतोय. मी बघून घेऊ आपण ही थीम. थीमला मी क्लिक केलं. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की आता सध्या बॅकग्राऊंड, हार्मनी, कलर डिफॉल्ट ब्ल्यू, साऊंड विंडोज डिफॉल्ट, माउस कर्सर कसा आहे हे सगळं इथं दिसतंय. आता मी माझी वेगळी थीम बदलली समजा, ही थीम घेतली, इथं बदल होईल, बॅकग्राऊंड बदलेल. बघा बॅकग्राऊंडला काय आलं, स्लाइड्स आल्या. किती स्लाइड्स आहे, 17 इमेज आल्या टोटल. किती इमेज आल्या, 17. इथे 17 इमेज आल्या. कलर नेव्ही ब्ल्यू आला, साऊंड विंडोज डिफॉल्ट आला, कर्सर विंडोज ॲरो आला, आहे ना. परत मी पूर्वीची केली लगेच तिथं बदल चेंज झाला. बघा झाला का चेंज, समजतंय. तर अशा पद्धतीने आपण थीम चेंज करू शकतो. थीम काय असते, तर या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे थीम असते. जे आपण अगोदर शिकलो, विंडोजचा कलर म्हणा, हे या सगळ्यांचं एकत्रीकरण थीम मध्ये असतं. थीम चेंज केली का सगळं ऑटोमॅटिक त्या थीम नुसार बदलणार. त्याचं सेटिंग करून ठेवलेलं असणार. ठीक आहे. चल पुढे, हाऊ टू सेट स्क्रीन सेव्हर. ऐकलंय नाव स्क्रीन सेव्हर? ऐकलंय का स्क्रीन सेव्हर नाव, कुठं ऐकलंय? मोबाईलचा स्क्रीन सेव्हर करता का सेट तुम्ही? नाही माहिती. तुम्हाला अजून माहित नसेल, मोबाईलला सुद्धा स्क्रीन, मोबाईल सुद्धा कॉम्प्युटरचाच एक प्रकार आहे. आपण टाईप ऑफ कॉम्प्युटर बघितले का नाही थेरीमध्ये, त्यात मोबाईल दाखवला का नाही आपल्याला, बरोबर. फक्त तिथं अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम वापरलेली आहे आणि इथं विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरली. काही विंडोज मायक्रोसॉफ्टची सुद्धा मोबाईल आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमची सुद्धा आहे. बरोबर. स्क्रीन सेव्हर हा एक संगणकावर किंवा मोबाईल डिव्हाइसवर वापरला जाणारा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, जो विशिष्ट वेळानंतर आपोआप कार्यरत होतो. स्क्रीन निष्क्रिय असताना स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी किंवा सजावटीसाठी स्क्रीन सेव्हर वापरला जातो. बरोबर. ठीक आहे. तर आता मी जातोय सेट करायला. स्क्रीन सेव्हर कसा सेट, पुन्हा सेम कमांड द्यायची, राईट क्लिक करा, पर्सनलाइजला क्लिक करा. पर्सनलाइजला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक स्क्रीन लॉक म्हणून ऑप्शन असतो, लॉक स्क्रीन. त्याच्यावर क्लिक करायचं. म्हणजे थोडक्यात काय, आपण जर कॉम्प्युटरवर काही काम करत नसेल, कॉम्प्युटर निष्क्रिय असेल, जसा इकडे बाजूला बघा, आता त्याच्यावर आपण काम करतोय का, नाही, अशा वेळेस त्याने काय करायला पाहिजे हे आपण सेट करू शकतो. म्हणजे स्क्रीन लॉक ऑटोमॅटिकली काही वेळानंतर ती स्क्रीन काय होऊन जाते, लॉक होऊन जाते, लॉक स्क्रीन. मग ते लॉक स्क्रीन मध्ये तिथं कसं दिसायला पाहिजे त्याची सुद्धा सेटिंग आपल्याला करता येते. बघा लॉक स्क्रीन, मग आलो इथं बघा. लॉक झाल्यानंतर कोणतं पिक्चर यायला पाहिजे ते सुद्धा सेट, जसं डेस्कटॉपला डिफॉल्ट असतो ना, मग लॉक झाल्यावर वेगळा यायला पाहिजे, तो पण आपल्याला सेट करता येतो. बरोबर. प्लस हे बघा, इथं स्क्रीन टाइम आउट सेटिंग आहे, स्क्रीन सेव्हर सेटिंग आहे. बघा इथं आहे का स्क्रीन सेव्हर सेटिंग. मी थोडंसं खाली गेलो, इकडं स्क्रोल बारला पकडलं आणि खाली आलो. या स्क्रीन सेव्हर सेटिंगला मी क्लिक करतो. केलं क्लिक. बघा स्क्रीन सेव्हरचा डायलॉग बॉक्स आला. इथं स्क्रीन सेव्हर ऑप्शन आपल्याला दिसत आहे ना. या ठिकाणून आपल्याला स्क्रीन सेव्हरचे वेगवेगळे ऑप्शन या ड्रॉपडाऊन ॲरोला क्लिक करून निवडता येतील. ठीक आहे, चला मी निवडतो एक. बघा इथे वेगवेगळे ऑप्शन खाली येत आहे, फोटोज, रिबन्स. त्यामधला मी काय करतो, 3D टेक्स्ट पहिले निवडतो. हा 3D टेक्स्ट. जसे 3D टेक्स्ट निवडेल, इथं वेटिंगचा टायमिंग आलेला बघा, वेट किती मिनिटं. म्हणजे जर तुम्ही कॉम्प्युटरवर 1 मिनिट काहीच काम नाही केलं तर तिथं लगेच अशी 3D मध्ये टेक्स्ट दिसायला लागेल, विंडोज 10. किंवा तुम्ही तुमची टेक्स्ट, तुमचं नाव सुद्धा सेट करू शकता तिथे. आता 1 मिनिट थांबायचं, थांबल्यानंतर या पद्धतीने तिथं स्क्रीन असं आपल्याला दिसायला लागेल. आता मी डायरेक्ट प्रिव्ह्यू केलं, मी काय 1 मिनिट थांबत बसलो नाही. माझा माऊस हल्ला का लगेच ते गायब होणार. माऊस हल्ला का गायब. बघा पुढचं सेट करतो मी, रिबन्स म्हणून ऑप्शन आहे बघा, सगळ्यात शेवटी तोच सेट करतो. रिबन्स अशा वेगवेगळ्या रिबन येणार बघा.
येत आहे का? आता मी 1 मिनिट जर थांबलो तर अशा स्क्रीनवर अशा रिबन्स यायला सुरुवात होते. माझा माऊस हल्ला रे हल्ला का त्या गायब होतील लगेच. आपलं आपलं काम सुरू. समज. अशा पद्धतीने असे अट्रॅक्टिव्ह स्क्रीन सेव्हर येत असतात. सेट करू शकतो आपण. ओके म्हटलं आणि मी क्लोज करतो. ठीक आहे. समजलं. मग स्क्रीन सेव्हर कसं सेट करायचं? स्क्रीन सेव्हर मध्ये तिथं काही ऑप्शन्स दिलेले, टेक्स्ट दिलेला आहे, त्याच्यात तुम्ही पाहिजे ती टेक्स्ट एडिट करून टाकू शकतात. सेटिंग ऑप्शन असतो त्याच्यात. त्या सेटिंगवर क्लिक करून तुम्हाला तुमचं नाव, एखादं विलेजचं नाव, गावाचं नाव असं वेगवेगळं टाकता येईल. बरोबर. आणि टायमिंग जो आहे खालचा त्याच्यामध्ये किती मिनिटानंतर, किती मिनिटं जर आपण काहीच काम केलं नाही तर ते यायला पाहिजे, तो टायमिंग तुम्ही सेट करू शकता. 60 मिनिटापर्यंत तो दिलेला आहे, 59 मिनिटापर्यंत. ठीक आहे. चालतं अशा पद्धत. आता ही जी कमांड आपण राईट क्लिकने घेत होतो ना, ही कमांड ऍक्च्युअली कुठं आहे तर तिचं लोकेशन बघा. स्टार्ट मध्ये सेटिंग, पर्सनलाइज. आतापर्यंत आपण जी कमांड ओपन करत होतो ती आपण स्टार्ट मेनू मधून सुद्धा ओपन करू शकतो. मग मी जातोय स्टार्टवर. बघा स्टार्टला क्लिक केलं. बघ इथं सेटिंग ऑप्शन आहे का? हा सेटिंग ऑप्शन. हा, या सेटिंग ऑप्शनला मी क्लिक करतो. बघा सेटिंगला क्लिक करतो. हो. बघ त्याच्यानंतर पर्सनलाइज ऑप्शनला मी क्लिक करतो. जी राईट क्लिकला पर्सनलाइज ऑप्शन होता तो इथं आपल्याला दिसतोय, त्याला मी क्लिक केलं. आलं. मग याच्यामध्ये हे वेगवेगळे ऑप्शन इथं बॅकग्राऊंड, कलर, लॉक स्क्रीन, थीम्स, हे इथून पण तुम्हाला सेट करता येईल आणि राईट क्लिकने सुद्धा तुम्हाला ती कमांड पर्यंत तुम्हाला जाता येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या विंडोजच्या वेगवेगळ्या सेटिंग्स आपण इथं शिकलो. ठीक आहे. चला तर आता आपल्याला बघायचं विंडोजचं एक ऍप्लिकेशन, पेंट म्हणून ऍप्लिकेशन आहे, त्याच्याबद्दलची माहिती बघायची. पेंट सुरू करण्यासाठी आपल्याला सांगितलेले स्टार्टवर क्लिक करा, विंडोज ऍक्सेसरीज निवडा आणि पेंट. बघा मी स्टार्टला क्लिक करतो. मी स्टार्ट मेनू ओपन करतो. आपल्या कीबोर्डवर सुद्धा स्टार्ट मेनू असतो. तिथं स्पेस बारच्या बाजूला अल्टरच्या आणि कंट्रोलच्या मध्ये विंडोजचं बटन दिलेलं असतं. त्याला क्लिक करून तुम्ही स्टार्टला क्लिक करू शकता. बघा मी जातोय आता स्टार्ट इथून खाली. विंडोज ऍक्सेसरीज सगळ्यात खाली डब्ल्यू ने सुरू होणार. बघा इथं आलं. बघा विंडोज ऍक्सेसरी आलं. याच्यावर क्लिक करा. क्लिक करून याच्यामध्ये पेंट ऑप्शन आहे. बघा आहे का पेंट ऑप्शन? याच्यावर क्लिक करा. जसे पेंट ऑप्शनला क्लिक केलं माझं पेंट ऍप्लिकेशन काय झालं, ओपन झालं. याला दुसरी मेथड असते. स्टार्ट मेनूच्या बाजूला इथं कोर्टाना ऑप्शन, सर्च बारमध्ये कोर्टानामध्ये तुम्ही पेन टाईप केलं. पेन टाईप केल्यानंतर वरती पेन दिसाल. कारण की एवढं शोधत बसायचं त्यापेक्षा 2-3 अक्षर जरी टाईप केले खाली तरी पेंट आपल्याला दिसायला सुरुवात झाली. मी पेंटला क्लिक केलं आणि पेंट ओपन केलं. मी त्याला मॅक्झिमाइज करतो. बघा फुल स्क्रीन एवढं केलं. ह्या ऍप्लिकेशनचा उपयोग आपल्याला चित्र काढणं. आता चित्र सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे का नाही? तुमचा आवडीचा विषय होता चित्र काढणं म्हणजे. बरोबर. मग याच्यामध्ये जास्त काही मेनू इथं नाहीये. फाईल मेनू आहे, होम आणि व्ह्यू. ह्या होम टॅब मध्ये वेगवेगळ्या कमांड्स आहेत. चित्र काढण्याचे टूल्स आपल्याला ठेवलेले आहेत. काही शेप्स ठेवलेले, रेडीमेड शेप्स. इकडे कलर्स आहे का नाही? तुम्हाला चित्र काढायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी लागतात का नाही? ब्रश लागतो, पेन्सिल लागते, पेन लागतो, आहे ना? तसंच मग स्केल लागते, वेगवेगळे डिवाइस पण लागतात ना कंपास मधले. कारण की एखादं चित्र काढायचं असेल, सरळ लाईन यायला पाहिजे, तर ते ते जे टूल्स आहे, त्या शेप्स आहे ते इथं दिलेले. बरं. त्यानंतर इकडे कलर. मग कलर करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे कलर्स ठेवलेले असतात. इथं ही साईज आहे, लाईनची साईज म्हणजे पेन्सिलची साईज. पेन्सिल सुद्धा तुम्ही शार्प करतात, छोटी करतात, मोठी ठेवतात. म्हणजे जशी गरज आहे चित्राला त्या पद्धतीने तुम्ही त्याचं सेटिंग करा. बरं. पहिले एक एक टूल पासून सुरुवात करूया. बघा पहिलं जे टूल आहे ते पेन्सिल टूल. ह्या पेन्सिल टूलच्या सहाय्याने आपल्याला पेन्सिल प्रमाणे इथं ड्रॉइंग करता येते. आता याच्यामध्ये ही पेन्सिलची जी साईज आहे ती साईज कुठून ठरणार? इथून ठरवू शकतो आपण. बघा एकदम छोटी साईज होती ती मी सगळ्यात मोठी घेतोय. बघा सगळ्यात मोठी घेतली. आता बघा ही लाईन कशी आली? ब्रॉड आली, आहे का नाही? मोठी आली. तुम्हाला जशी लाईनची साईज हवी आहे
तशी तुम्ही ह्या साईज मधून घ्यायची कोणतंही चित्र काढताना, बरं कोणतंही. समजा इथून एखादा शेप घेताय तुम्ही, तुम्हाला रेक्टँगल टाकायचा आहे, तुम्ही रेक्टँगल घेतला आणि इथे रेक्टँगल टाकताय, पण कोणत्या साईज मध्ये टाकायचं ते पहिले सेट करा. म्हणजे समजा हा 2 नंबर घेतला, हे बघा, हाय तुम्ही एकदम 1 नंबर घेतला, हाय? पण हा पण 1 नंबर झाला का? तर तुम्ही इथून ज्यावेळेस साईज सिलेक्ट केली त्यावेळेस तिथं त्याचं सिलेक्शन होतं, म्हणून त्याचं सुद्धा त्यात सुद्धा बदल झाला. बरं. इथे वेगवेगळे शेप आहे ड्रॉइंग मध्ये तुम्हाला टाकण्यासाठी, छान असे अॅरोज वगैरे तुम्हाला जर घ्यायचे असतील तर ते अॅरोज वगैरे असे आपल्याला टाकता येतील तिथं, बरोबर. मग याच्यामध्ये कलर भरायचा आहे, तर कलर भरण्यासाठी बघा इथं फिल विथ कलर हा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. फिल विथ कलरच्या सहाय्याने हा निवडल्यानंतर इकडून कलर निवडायचा जो पाहिजे तो. समजा हा कलर घेतला आणि हा कलर इथं बघ, बरं, हा घेतला, हा इथं टाकला, बरोबर, हा घेतला, हा याच्यात भरला, हं, नंतर हा घेतला, हा इथं टाकला. हे वेगवेगळे कलर तुम्हाला फिल करता येतात. एकदम सोपं आहे का नाही फिल करणं कलर? बरोबर. आता आपण बघू, चला एखादा शेप घेऊ इथं. हा शेप घेतला, हं, इथून वेगळा कलर एखादी लाईन टाकली अशी मी इथून व्हाईट कलरची. एक मिनिट, कलर एक मिनिट, व्हाईट कलर मी सेट केला त्याला, बरोबर. आता मी काय करतो, एखादा फिल कलर घेतो, इथून फिल घेतो, हा येलो कलर मला इथं भरायचा, भरला, बरं आला. पण हाच जर इथं आपण इथं एक इरेजर म्हणून टूल आहे बघा, इरेजर आहे का इरेजर? या इरेजरच्या टूलने मी इथं काय करतो, याला इरेज करतो थोडस, हे केलं केलं ना. आणि मग आता मी कलर भरतो, तर कलर भरला जाईल का याच्यात? मग काय होईल? पूर्ण तो कलर, फिल कलर, एखाद्या बादलीत तुम्ही पाणी ओतताय आणि त्या बादलीमध्ये पाणी ओतताना जर ती बादलीला कुठं होल असेल तर ते पाणी सगळीकडे पसरेल, पसरेल का नाही? तसंच झालं ना. ती बॉर्डर क्लोज नव्हती, फिल विथ कलरला बॉर्डर क्लोज लागतात, बरोबर. मग अशा केसमध्ये असं काही झालं का अंडू कमांड आपली हाय ठरलेली, बघा इथं अंडू कमांड आहे, तिला क्लिक करा, ती कमांड मागे घेतलं जाईल. हं? मग तुम्ही त्याला समजा असं क्लोज करून घेतलं इथं, व्हाईट कलर निवडलेला असल्यामुळे क्लोज होत नाहीये. फिल विथ कलर आणि इथं मी क्लिक केलं, आता आपला पूर्ण फिल झाला तिथं कलर, बरोबर आहे का नाही? अशा पद्धतीने आपण ते फिल करू शकतो. त्याच्यानंतर इथं टेक्स्ट आहे, एखादी टेक्स्ट तुम्हाला टाईप करायची आहे तर ती टेक्स्ट तुम्ही टाईप करू शकतात. इथं क्लिक केलं, इथं मी कॅपिटलमध्ये IDEAL, हा कलर आहे, हा कलर वेगळा सेट करायचा आहे तर तुम्ही वेगळा कलर आहे बघा, इथं पहिले त्याला सिलेक्ट करावं लागेल आणि मग कलर तुम्हाला सेट करावा लागेल, बघा केला. याची साईज थोडी मोठी पाहिजे ते तुम्हाला, तर इथून फॉन्टची साईज वाढवावी लागेल. पण मग ती आधीच साईज आहे बघा, आता नवीन टेक्स्ट ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस 22 साईज येईल. इथून फॉन्ट जो आहे, फॉन्ट तुम्हाला पाहिजे तसा घेता येईल, बरोबर. ओके. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याला चेंज करू शकतो. ठीक आहे. परत होम टॅबला गेलो, मी होम टॅबला इथं बाजूला क्लिक करतो पहिले. होम टॅबला जाऊन मी ह्या फिल विथ कलरला घेऊन ह्या एक एक कलर वेगवेगळा बदलू पण शकतो, बघा आहे का? याला थोडं मोठं करायचंय, मोठं करायचंय तर आपल्याकडे इथं मॅग्निफायर आहे. या मॅग्निफायरच्या साहाय्याने क्लिक केलं बघा, मोठं होतंय, होतंय का? फिल विथ कलरला मी क्लिक करतो बघा, आयडियलला मी वेगळा कलर द्यायचा आहे, डी ला वेगळा दिला, नंतर हा वेगळा ला दिला. म्हणजे तुम्ही असं वेगवेगळं कलरिंग पण त्याला, त्या टेक्स्टला काय करू शकतात आणि तुमचं जे ड्रॉइंग आहे ड्रॉइंगचे ते सजू शकतात. बघा ही लाईन, या लाईनला कलर चेंज करता आला लगेच, त्याच्यावर फक्त क्लिक करायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे ड्रॉइंग काढू शकतो. हे टेक्स्ट टूल, हे इरेजरने काय होईल, इरेज करता येईल बघा. हे खोडून टाकायचं, समजा हे खोडायचंय, म्हणजे तुम्हाला वाटलं की खूपच छोटं झालं ते इरेजर, मी मॅग्निफायर घेतल्यामुळे ते मोठं दिसतंय म्हणून
आता मी बाहेर पडतो. इथं व्ह्यू म्हणून टॅब आहे. आता हे वाढतच चाललंय. व्ह्यू टॅब मध्ये इथं झूम इन आणि झूम आउट म्हणून आहे, किंवा 100%. मी 100% वर क्लिक केलं, डायरेक्टली माझं ओरिजिनल चित्र तिथं आलेलं आहे. बरं, ओरिजिनल चित्र आल्यानंतर मी याच्या होम टॅबला मी क्लिक करतो. होम टॅबला क्लिक करून इथं माझ्याकडे इरेजर मी निवडतो. इरेजर निवडलं, बघा किती छोटं इरेजर, किती टाइम लागेल इरेज करायला. मग मोठं पाहिजे, मोठं करण्यासाठी कंट्रोल प्लस म्हणून बटन असतं, त्याच्या साहाय्याने तुम्ही त्याला वाढवू शकता. काय करू शकतात? कंट्रोल प्लस. मी कीबोर्ड घेतो, कंट्रोल प्लस दाबतो, वाढलं, आणि मायनसने कमी होईल. मग तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ते वाढवा, आणि वाढवल्यानंतर मग तुम्ही ते इरेज करू शकता. इरेजरची साईज तुम्हाला कंट्रोल प्लस या कीबोर्ड शॉर्टकटने काय करता येईल? वाढवता येईल. बघा, इथे हे डिलीट करायचं केलं, समज. त्यानंतर इथे पिक कलर म्हणून आहे. एखादं चित्र तुम्ही रेडीमेड चित्र याच्यामध्ये आणलं इंटरनेटवरून, आणि मग त्याचा कलर दुसऱ्या एखाद्याला द्यायचा आहे, पण तो इथं कोणता कलर हे आपल्याला समजत नसेल, तर ह्या पिक कलरच्या सहाय्याने तो उचलता येतो. आता सध्या बघा कोणता कलर हा सिलेक्ट आहे, मला हा कलर याला द्यायचा आहे. तर हा कलर कोणता आहे याच्यातला सांगा बरं तुम्ही. आता तुम्हाला सांगता येईल का? पटकन सापडणार नाही. त्यापेक्षा सरळ पिक कलर ऑप्शन निवडायचा, त्या कलरवर क्लिक करायचं, इथं कलर चेंज झाला. झाला कलर चेंज. आणि मग तुम्ही इथं फिल विथ कलर घ्या आणि पिक कलर. एखाद्या चित्राचा कलर आपल्याला पिक करता येतो. रेडीमेड चित्र आहे, त्याच्यामधला जो कलर आहे तो इथं कुठंच नसणार. अशा केसमध्ये तो कलर तुम्हाला तिथून त्या चित्रावरून उचलता येतो. त्याच्यासाठी हे पिक कलर आहे. इथं ब्रश म्हणून ऑप्शन, या वेगवेगळे ब्रशचे हे दिलेले, शेप दिलेले. आता ह्याच्यात मी काय करतो, थोडा डार्क कलर घेतो, म्हणजे मग आपल्याला समजेल. बघा, हा ब्रश, पहिला ब्रश, हा दुसरा, असा पेनच्या प्रकारचा आहे का. निप, निपने आपण ज्या वेळेस लिहायचो त्यावेळेस या पद्धतीने यायचं का नाही, बरोबर. बघा हा कलर आहे. असे ह्या ब्रशचा वापर करून तुम्ही वेगवेगळे चित्र काढू शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीने हे चित्र आपल्याला काढता येतं. समजलं? मग हे इमेज, इथं टूल समजले, शेप समजले, कलर समजला. याच्यामध्ये हे इमेज ऑप्शन आहे. या इमेज ऑप्शनच्या सहाय्याने आता याच्यातला एक आपण हे करू, इरेज करू पहिले, आणि वेगळं थोडस काहीतरी चित्र काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. हं? आपल्याला काही कमांड शिकायचे, त्याच्यासाठी मी पहिले हे क्लीन करतो. आता हा एक शेप आहे बघा. ही लाईनने काय होणार? लाईन येणार, सर्कलने सर्कल येणार, हे सगळं ठरले. पण हा एक कर्व म्हणून ऑप्शन आहे. याने बघा काय येईल. अशी पहिले लाईन येईल, घेतली, मग तिला एका बाजूला शेप द्यायचा, आहे का नाही. मग दुसऱ्या बाजूला तिला फिरवायचं, दोनदा तिला असा आकार द्यायचा, समज. आता सेम आकार आपल्याला इकडून पाहिजे ते, तर मग इथं सिलेक्शनचा ऑप्शन, सिलेक्ट करायचं, त्याला एक्झॅक्ट सिलेक्शन करायचं तिथून. झालं का सिलेक्ट? बरोबर. आणि सेम असंच इकडून तुम्ही जर काढायला गेले तर सेम येणार नाही. मग याला कॉपी कमांड आहे. आपण कॉपी कमांड काही मागच्या भागांमध्ये काही शिकलो, कॉपी कमांड दिली, बरोबर. आणि मग पेस्ट कमांड. पेस्टने काय होतं, कॉपी होतो तो भाग मेमरीमध्ये, आणि पेस्ट कमांडने परत आणला जातो. बघा पेस्ट, बघा इकडे आला आला. याला आपल्याला रोटेट करायचं. रोटेट करण्यासाठी इथे वेगवेगळं ऑप्शन आहे बघा. रोटेट, रोटेट मध्ये बघा, राईट 90 डिग्री, लेफ्ट 90 डिग्री, रोटेट 180, फ्लिप व्हर्टिकली, फ्लिप हॉरिझॉन्टली, डायरेक्ट. आता समजा असा आहे, फ्लिप व्हर्टिकली म्हटलं का तो काय करेल? असा होईल, उलटा होईल. आणि हॉरिझॉन्टली म्हटलं असा होईल, बरोबर. मग आपल्याला काय करायचं? हॉरिझॉन्टली. आता उलटा पण झाला आणि हे पण झाला. कंट्रोल झेड देतो मी, कंट्रोल व्ही देतो,
फ्लिप व्हर्टिकली करतो बघा, व्हर्टिकली झालं. हं? आणि परत फ्लिप हॉरिझॉन्टली. आला परत. हं? मग याला उचलायचं, उचलून इथं आणून ठेवून द्यायचं, बघा झाला शेप तयार तुमचा. हा, समजलं मग. अशी ह्या फ्लिप व्हर्टिकली, फ्लिप हॉरिझॉन्टली याचा वापर करता येतो. रिसाईज असतं, समजा याला याची थोडी साईज कमी करायची, साईज कमी करायची तर रिसाईज ऑप्शन आहे. रिसाईज ऑप्शनच्या साहाय्याने तुम्ही 50%च करायचं बघा, 50%. ओके, झाला 50%. समजलं. परत अंडू कमांड दिली तो परत पूर्ववत होईल. पुन्हा सिलेक्ट केला तुम्ही, रिसाईज म्हटलं, रिसाईज म्हणून तुम्ही इथं 110% थोडा वाढवायचा, 110 म्हटलं, 110 दोन्ही पण, व्हर्टिकली हॉरिझॉन्टली. ओके, अजून थोडीशी साईज वाढली त्याची. अशा पद्धतीने या सगळ्या कट, कॉपी, पेस्ट. कट कमांड काय करते, तर एका समजा मी कट कमांड दिली, इथं कट झाला, परत इथं पेस्ट कमांड दिली, इथं पेस्ट आला, आणि मग पाहिजे त्या ठिकाणी त्याला उचलून नेऊन ठेवता येतं. मूव्ह करण्यासाठी कट पेस्ट कमांड, कॉपी करण्यासाठी कॉपी पेस्ट कमांड. ठीक आहे, येईल करता मग. हं? तर मग छानपैकी या पेंटचा उपयोग करून, या वेगवेगळ्या टूलचा उपयोग करून तुम्ही काय करायचंय, चित्र काढायचं, आणि चित्र काढल्यानंतर ती छान सेव्ह करून ठेवायचं. फाईल सेव्ह कमांड द्यायची. मग चित्राला जे काही नाव तुम्हाला देता येईल ते द्या तिथं. मी इथं देतो फर्स्ट ड्रॉइंग. फर्स्ट ड्रॉइंग हे नाव मी दिलं आणि सेव्ह म्हटलं. तो सांगतो यू कॅन्ट सेव्ह दिस पीसी, प्लीज चूज अनदर लोकेशन. लोकेशन आपल्याला निवडावं लागेल त्याचं. मला डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करायचंय म्हणून मी डॉक्युमेंट हे लोकेशन निवडलं आणि मग सेव्ह म्हटलं. बघ, मी लोकेशन अगोदर निवडलेलं नव्हतं, त्यामुळं त्याने आपल्याला असा मेसेज दिला. झालं, माझं ड्रॉइंग सेव्ह झालं. वरती बघा त्याला नाव आलेलं इथं फर्स्ट ड्रॉइंग. इथं पहिले अनटायटल नाव होतं. ठीक आहे, मग मी क्लोज करतो त्याला. आलो आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये परत आलेलो आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा आपला टॉपिक होता. या सगळ्या गोष्टी आज आपल्या शिकायच्या होत्या. मग आज आपल्याला तुम्हाला होमवर्कला काय आहे, तर आज झालेल्या लेक्चर मधली जी काही माहिती आहे ती तुम्ही वर्कबुक मध्ये किंवा तुमच्या बुकमध्ये तुमच्या शब्दात लिहून काढायची, थोडक्यामध्ये. बरं, डेस्कटॉप काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, स्क्रीन सेव्हर काय आहे, याच्या थोडक्यात माहिती तुम्हाला लिहायची आहे. तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती पीडीएफच्या साह्याने देणार आहे, पण तुम्ही तुमच्या शब्दात थोडक्यात लिहा. पेंट ओपन करायचं आणि तुम्हाला तुमचं आवडतं चित्र मला प्रत्येकाने उद्या दाखवायचंय. ग्रुप आहे ना तुमचा, ग्रुपवरती टाकायचं. MSCITच्या बुकचं पेज नंबर 12 ते 15 तुम्ही वाचायचंय, ज्या सेशन 4 साठी गरजेचं आहे. वाचताय ना बुक? अशा पद्धतीने हे सगळं होमवर्कला तुम्हाला करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ते ऍप इन्स्टॉल करून त्यातून जे काही सेशन वाईज थेअरीचे लेक्चर्स आहेत ते पण तुम्ही करायचे. त्याच्यामध्ये आणखी छान शिकवलेलं आहे. ह्या गोष्टी तर मी सांगतोय ह्या आहेच आहे त्याच्यामध्ये, पण अजून त्या व्यतिरिक्त काही ऍडिशनल नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं हे आजचा टॉपिक आपण कम्प्लीट करतोय. ठीक आहे, काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे, तर मग आज आपण इथं थांबू.